राम राम मंडळी, चला तुमचं आमचं म्हण की राम राम मंडळी, तुमचं यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या चॅनल आमचं चॅनल आमची सुट्टी आहे, रविवार आहे. माझं खूप मजा करणार. चला मला घर दाखवते. बाय एखादं तुझ्या शाळेमधलं गाणं म्हणून दाखव बरं बाय. बरं म्हण. एक होता भोपळा, त्याला आला खोकला, खोकून थकला, फटकून फुटला. भोपळ्याच्या बिया रानभर झाला, पाऊस पडता तराजून आल्या. भोपळ्याच्या बिया रानभर झाल्या, पाऊस पडता तराजून आल्या. भोपळ्याचे वेळ वाळता गेली, भोपळ्याच्या वेळेला भोपळे आले. कवळे कवळे छान छान भोपळे आजीने बाजारात नेऊन. थांबा. एक होती चांदणी, चांदणीवर भोपळा. एक होती चांदणी, चांदणीवर भोपळा. भोपळ्याचा रात इथं बघायली. भोपळ्याचा रात आणि बघा भोपळ्याची कविता पहिली. चला शिकूया आता भोपळ्याची कविता. म्हण. एक होता भोपळा, त्याला आला खोकला, खोकून थकला, फटकून फुटला. भोपळ्याच्या बिया रानभर झाल्या, पाऊस पडता तराजून आल्या. भोपळ्याच्या वेळानं भोपळे आले. भोपळ्यांच्या वेळांना भोपळे आले. कवळे कवळे छान छान भोपळे आजीने बाजारात नेऊन इकले. आजीने बाजारात नेऊन इकले. झालं झाले की पप्पा म्हणा काय मी एक गाणं होतो. म्हणा इथे बघा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा
झालं हा. ए थांब रे आपली 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 दीदी म्हणाली खारू खारू ताईची म्हणाली हाय दोस्तों, हम सीखने वाले कारुताईची कविता. हाय. कविता येतं म्हण. एक एक होती खारुताई, तिनं केली खीर मांजरीला. ती भूक लागली, खीर शिजली, तिनंच खाऊन घेतली. घेतली म्हणजे घागर घेतला, पाण्यावर घेतला. पहिली होती उंदराची बारी, गडगड घागरी, बुडरे घागरी. घागर बुडली नाही म्हणून मोठ्या मांजरीची बारी. बुडबुड घागरी, बुडबुड घागरी, बुडली नाही घागरी. आता छोट्या पिल्लीची बारी. बुडबुड आता गेली वरी, त्याच्यावरी बुडबुड घागरी वाहून गेली, वाहून गेली, वाहून वाहून गेली. हाय, शिकलो मी. हाय, प्लीज वीडियो को लाइक और चैनल को सब्सक्राइब भी कर दो. अमन बघ खोका त्यावर सबोका चुकून आई शोधी, तिने बाई गोठी. खोका गेला मोळी, खोका डोल. अंडी का घागर आणि आज रविवार शाळेला सुट्टी आहे होय. प्यायला पाणी भरून घ्यावं. हा सर 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 इरीपत जाऊन सर सर इरीपत जाऊन. चल चल धर घागर घागर धर हां एकाच सोड. हां चल धर पक्क उतलं झाली तुला. तुझे मोबाईल धरून तो हात कुछ काढू. सृष्टी आंबट लागते की सध्या आंबट लागते बाई आंबे. हे पाय किती आंबट आहे. बघा आता 2 महिन्यात पावसाळ्यात नाही पिकत. हो पावसाळ्यात पिकल्यावर पिकत आहे ना. हिरवी हिरवी हे बघ ही आंब्याला बखर आली. आओ हां बोल ना. अजून 2 महिन्यात राहायला गेल्यावर तिथे 2 लागतात का.
हे चिकूचं झाड बघा. तर राम राम मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्लॉगमध्ये आजचा दिवस तिसरा आणि 365 दिवसाचं चॅलेंज घेण्याचं कारण म्हणजे खूप जण म्हणतात की यूट्यूब काय आहे, तर यूट्यूब काय का आहे ते आता दाखवायची गरज आहे. तर बघा, हे सर्व आपला जो आहे तो बाग तयार केलेला होता. हे बघा, हे सर्व आंब्याचं एक छोटे छोटे सध्या मोठाले झालेले आहेत झाडं. आणि आज पहिल्याच वर्षी काय झालेलं आहे, पहिल्यांदाच याला आंबेसुद्धा आलेले आहेत. आता 4-5 व्हरायटी लावल्या होत्या, आता त्याच्यामधली कोणती कशी निघत हे तर आता बघायचंच आहे. पण सध्या जर पाहिलं तर हे रसाळी आंबा मला वाटतंय बरं का. आणि हे जर आपण जे कलमी आंबा म्हणतोय, आपण जे बाजारातून आणतोय, हे बघा एवढा लांब झालेला आहे. जे आपण बाजारामधून आणतोय तशा प्रकारचा हे आंबा निवडलेला आहे बघा. खूप असे लागलेले आहेत, वरी झाडाला पण लागलेले आहेत. आणि आता तुम्हाला दाखवतो मी अंजिराचं झाड. अंजिराचं झाडाचं जर पाहिलं तुम्ही तर सध्या याला फळ लागलेलं नाही आहे. जर आम्ही त्यांना विचारलं की खूप 3 वर्षाचं झाड झालेलं आहे पण याला फळ काढून लागलेलं नाही, तर ते म्हणले की याला थोडं पाणी कमी पाहिजे आणि याला खाली जितकं कोरडं होईल, जितकं याचा पाला गळेल तेवढं जास्त काय होईल, याला फळ लागेल. तर याचं पाणी तोडायचं काम केलं होतं. तर आता काय झालेलं आहे, याला हे बघा डिग्या लागत आहेत बघा. हे बघा, एक छोट्या काय होतं, याला फांद्यावरी येत आहेत आणि आता नंतर याला फळ लागेल. तर हे अंजिराचं झाड आहे बघा. हे अंजिराचं झाड आहे. संपूर्ण थाटी केली होती ती. तुम्हाला जे मांडव दिसतोय तिथं चिकूचं झाडसुद्धा आहे. चिकूचं झाडसुद्धा केलेलं आहे आणि त्याला चिकूसुद्धा लागले. तुम्हाला चिकूसुद्धा दाखवतो. तर बघा, हे जे 2 झाडं आहेत याला तर अजून फळ लागलेलं नाही बघा. या झाडाला फुलोरा लागला होता पण मला वाटते फुलोरा गळून गेला काय की काय दिसत नाही. फुलोरा शक्यतो मला वाटतं गळून गेला. तर हा बी एक किती छोटंसं झाड आहे बघा. पण याला ना हे बघा आंबे लागलेले आहेत. हे बघा, तिथे छोट्याशा झाडाला सुद्धा आंबे खूप लागलेले आहेत. 3-3 वर्ष झाले बघा या झाडाला लावून. 3-3 वर्ष झाले आणि आता याला फळसुद्धा सुरू झाले बघा. तरी हळद वाळू घातली होती मित्रांनो. तर हळद आता वाळत आलेली आहे बरीच. आता मी सऱ्या मारायचं काम करत होतो. सऱ्या मारणं खूप जरुरी आहे बरं का. सऱ्या जर नाही मारल्या तर हडकत नाही बा लवकर. तिकडं बंडा काढून टाकलेला आहे बघा. बंडा काल ढोल केलेला सर्वांना माहितीच असेल जे डेली ब्लॉग बघतात ते. तर ते बंडा निवडायचं राहिलेलं आहे आणि आज पाऊससुद्धा सांगितलेला आहे. तर त्याच्यामुळं सर्व जे झाकायचं आहे ते नियोजन करायला पाहिजे. तर सध्या हे बघा रेसा वडाय चालू आहे. तर पायानं रेसा वड्या, रेसामधून रेसा वड्यानं खूप चांगलं वाळत आहे बघा. त्याच्यामुळे रेसामधून रेसा वड्याला खूप चांगलं आहे. तर हळद वाळस तर खूप कष्ट घ्यावं लागतात बरं का मित्रांनो. हळद वाळस तर जे कष्ट घेतले पाहिजे ते करत पाहिजे. तर चला डेली ब्लॉग बघत राहा. याचं काम करीत असताना बघा ढगातून कसं विमान पळत आहे बघा. नांदेडून आला असेल, खूप जोरात चालत आहे बघा. तर चला मग आता बंड्याचं काम करूया. बंड्याचं काम निवडणीचं चालू होतं बरं का. बंडा निवडणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये. तर ते हळदीला रेस मारणं झाल्यावर आम्ही बंड्याच्या मागं लागलो होतो. कारण आता पाऊस सांगितलेला आहे, लवकरात लवकर बंडा काढून टाकायचा आहे. हे बघा धुळातून काढल्यावर बंडा कसा होतो, चिकना फट्टा बंडा झालेला आहे बघा. हे बघा किती भारी झालेला. हे आता वाळत घालायचं आणि असं वाळल्यावर मग नंतर पुन्हा ढोल करून याचे पोते भरायचं खूप गरजेचं आहे बघा. तर बघा आता रात्री पाऊस